आजचा ब्लॉग मी बालमामाच्या मंदिरातून सोडणार आहे. अशा पद्धतीने चप्पल चोरीला गेली. तुम्हाला ही चपाती दिसते बघा. मी तिकडे मोबाईल व्यवस्थित लावायच्या नादात एकदम डाग पडतो. तर हे बघा तार घेतलेलं आहे, त्यावर हा कागद अंतरलेला आहे. अगदी पूर्ण भाजायची नाही आहे, कच्ची भाजायची. का ते मी तुम्हाला सांगते. त्याला थोडंसं हातातलं काम व्यवस्थित होऊ दे. आता बोलायच्या नादात की नाही ती बिघडून जाईल. ओके झालं. दिसली की अशी हां. अरे आता मी तुम्हाला की नाही काम करत सांगते. इकडे इकडे थोडंसं वळते. गॅस बारीक केलं आहे. चपाती लाटत बोलूया. तसं आमच्याकडे कसं बाळूमामाचं सप्ताह चालू झाला की नाही, मग कधी मी बाळूमामाच्या आरतीला चालत जाते. मग बसतं उठतं नवरात्र नसते. आणि मग काय झालं काल माहिती आहे, काल पहिला दिवस होता आणि आज दुसरा दिवस आहे. काल कधी जाताना सगळं म्हटलं चालत जाऊन परत येऊन कधी आल्यानंतर किचनमधलं काम आवरायला बरं वाटत नाही. मी कधी म्हणजे बरं वाटत नाही म्हणण्यापेक्षा मी कंटाळा येतो चालून. त्यानंतर आरतीसनं 8 वाजता आणि तिथून थोडं किचनमध्ये काम करायचं म्हटलं की मी नको वाटते. मी काल संध्याकाळी म्हणजे दुपारी जाताना की नाही जायच्या अगोदर भात आमटी भाजी आणि भाकरी केल्या होत्या. तर तुम्हाला आता मी दाखवते. थोडा शिल्लक कशा राहिल्या आहेत. थोडाशा की नाही शिल्लक राहिलेले ठेवा. जशा केलेल्या की नाही तशा शिल्लक राहिलेले. म्हणजे असं कुणाकुणाच्या घरी होते सांगा. आमच्या घरात की नाही भाकरी जरी केल्या, आता सकाळची चपाती करते संध्याकाळची भाकरी करते, पण भाकरी पण की नाही गरम गरमच लागतात. आता बघा 4-5 वाजता मी केली असेल, 5 वाजता करून ठेवलं असेल, 5:45 वाजता गेली म्हटल्यावर. तर तरी पण संध्याकाळी खायला नाहीत बघा भाकरी. तशा आहेत. आता त्या मला फोडणीला द्यायला पाहिजे. म्हणून मी की नाही मी आज काय जुगाड केलेला आहे त्यामध्ये मी पहिल्यांदा एकदा की नाही करून बघितलेलं होतं. ते अगदी व्यवस्थित म्हणजे माझ्या महाशिवरात्रीला होते. महाशिवरात्रीला माझे उपवास असतात की नाही, तर त्यावेळी मी ह्यांच्यासाठी की नाही अशा चपात्या बनवून ठेवल्या होत्या आणि त्या अगदी व्यवस्थित संध्याकाळपर्यंत राहिल्या होत्या, टिकल्या होत्या. अगदी म्हणजे असं भाजून दिल्यानंतर गरम गरम ताज्या केले की नाही असं झालेलं होतं. मग मी त्यावेळी काय दाखवलं नव्हतं, कारण आपण जे करतो ते अगोदर परफेक्ट होते का नाही हे बघायला पाहिजे आणि त्यानंतरच तुम्हाला दाखवायला पाहिजे. नाही तर नुसतं असं करा तसं करा असं फसवून उपयोग नाही. मला एकदा केलेला चांगला रिझल्ट आला. मी आता दुसऱ्या वेळेचं पण तुमच्यासोबत शेअर करते. तर हे बघा जशी आपली चपाती करते की नाही तशा पद्धतीनेच तुम्ही घडीची करा किंवा घडीची नसाल करत तर तुम्ही जसं करताय ना तशी करा. आणि आता इथं मी तव्यावर की नाही भाजायला ठेवलेले. गॅस अशी राहते. गॅस आता मोठाच आहे. पूर्ण परिपक्व कधी अशी भाजायची नाही. म्हणजे आता आपण कसं तांबूस डाग येईपर्यंत भाजतो तसं डाग भाजायची नाही. अशी आरत कच्चीच फक्त कमी करायची थोडीशी. म्हणजे जी पहिली दाखवली की नाही तशीच करायची. आणि आता हे एक खाली पेपर ठेवला, त्यावर चपाती ठेवली. आणि ह्यावर काही दुसरा पेपर ठेवायचा असा. आणि आता दुसरी चपाती टाकायची ह्यावर. आणि अशा पद्धतीने कधी फ्रीजरमध्ये ठेवायचं. पॅक करायचं आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं. आणि संध्याकाळी तुम्हाला ज्यावेळी खायचं असेल ना त्यावेळेस तवा तापवायचा आणि चपाती टाकून आपण तेल लावून कसं रेग्युलर भाजतोय तेल लावून डाग पडे तोपर्यंत तशी भाजायची आणि द्यायची. अगदी ताज्या चपात्या केल्यासारखं वाटतं. म्हणजे दुपारी करून ठेवल्या की असं वाटणार पण नाही. तुम्ही म्हणाल मग आत्ताच करून चपात्या ठेवल्या तरी पण चालते. पण कसे दुपारच्या जरी चपात्या असल्या तरी संध्याकाळी ओळखतात. थोड्याशा अशा शिळ्या चपात्या ओळखूनच येतात खाताना. पण ताज्या चपात्यांचा असं फील यायचं असं वाटत असेल ना तर असं करून बघा. थोडंसं माझ्याकडे आता हे झालेलं आहे. झालं आता त्यावर तुम्ही असं काढून घ्या. तर जितक्या तुम्हाला चपात्या करायच्या आहेत की नाही तितक्या करून घ्या. आता मी करून घेते पटापटा. आता दुसरी चपाती टाकली. आता परत हे कागद टाकायचा. तर थांबा मी पटापटाने चपात्या करून घेते आणि शेवटी तुम्हाला दाखवते. आणि त्यानंतर संध्याकाळी कसं होते हे पण मी दाखवणार आहे. म्हणजे संध्याकाळी बाळूमामांची आरती करून झाल्यानंतर आल्यानंतर मी घरात जेवायच्या वेळी भाजल्यानंतर कशी चपाती वाटते, शिळी वाटते का ताजी वाटते तुम्हीच बघून ठरवा. ते पण मी दाखवणार आहे. आता सगळ्या झालेले आहेत. तर प्रत्येक चपाती लग्नीवर कागद लावायचा आणि मग दुसरी चपाती टाकायची असं करायचं. आणि आता हे सगळं मी घेतलेलं आहे. सगळं तुम्ही ह्यामध्ये ठेवणार आहे. या डब्यामध्ये असं ठेवायचं. असा डब्बा अगदी बरोबर चपातीच्या आकाराचा कागद कट करायला पाहिजे. आपण तेवढा वेळ नाही आहे मला अजून एवढा भांड्यांचा करायला आवरायचा आहे. त्यानंतर दुपारनंतर परत मला देवाला जायला बाहेर पडायचं आहे. सो समजून घ्या असा डबा पॅक केलेला आहे. आता हा कणी फ्रीजरमध्ये ठेवायचा. म्हणजे ज्या कप्प्यात आपला बर्फ वगैरे होतं नाही त्या कप्प्यात हा ठेवून द्यायचा. असं संध्याकाळी काढूयात जाऊ नका. ते नंतर संध्याकाळी कसं दिसते का नाही हे तुम्हाला मी दाखवते. ताजं वाटते का शिळं वाटते. चला ठेवूया फ्रीजरमध्ये. कुठं ठेवायचा जिथं बर्फ तयार होते ना त्या कप्प्यात ठेवायचा आणि व्यवस्थित त्याचं झाकण म्हणजे दरवाजा तो व्यवस्थित लावून ठेवायचा. चला आता आवरूया आणि बाळूमामाला जाऊया.
चला बाळूमामाला. आज बाळूमामाच्या सप्ताहाचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आता चालत चाललो. आता इथं मुद्दाळ टेक्यावर आलेलं आहे आणि इथून आता आदमापूर जेवढं आहे की नाही, म्हणजे आता माझ्या घरापासून जेवढं इथं अंतर आहे की नाही त्याच्यापेक्षा थोडं जास्तच होईल. इथून आदमापूरचं अंतर आहे, म्हणजेच बाळूमामाच्या मंदिराचं अंतर आहे. जवळजवळ अंदाजे 2.5 किलोमीटर होईल, म्हणजे अंदाजे 2.5 किंवा 2.5-3 किलोमीटर होईल. चालत चालत ज्याची त्याची श्रद्धा. त्या दारातूनच की नाही आत जाणार. हो. हे दत्ताचं मंदिर आहे. लागले आता. एवढी गर्दी आहे, इथली लोक कुठं जातात काय माहिती. पाया पडा गेलतास तुम्ही? आरतीला आलतास होतासा? माझं चप्पल गेलं. हो, कोण काय माहित कोण घालून गेलं. अलीकडेच की काल ठेवलेलं ते. चला मी फोनवर तरी बोललं. बिना चपलाचं नवरात्र झालं घ्या. माणसं बिना चपलाचं नवरात्र करतात. माझं आपोआप झालं. कच्च्या शिकून ठेवल्यात. आलं ते कसं आता तुम्ही मगाशी गेला तरी पण शिळ्यासारखंच वाटतं नाही. म्हणून त्यांनी मी माझ्या शिवरात्रीला असंच केलं. मऊ होत्या असं घ्यायचं असंच करायचं. हो का काय चांगलं झालं झालं ना ताज्या? हवा बरं डबा छोटा असल्यामुळे त्यांनी सुरू झालं पहिल्यांदा वाटीचं काका. आता माझ्या फ्रीजरमध्ये बसणार पण नाही. थोडासा बर्फ वगैरे हेच असा जबरदस्तीने यायला बसून गेला. मोठा रंग बसणार नाही बर्फाच्या यायच्या ठेवलेल्या नाही. असं पॅक बंद ह्याच्यात आहे. प्रत्येकाला कागद लावला नाही. डबा पॅक बंद पाहिजे. परत अशा ते मला बघायला खरं नाही. पॅक बंद डबा त्याच्या एवढा मऊ ताज्यासारखं किती मऊ वाटतं. चपातीवर ते मऊच राहतं सर. हो करले आता असं अशाच फ्रीजरमध्ये. वडी घालून ठेवतो नाही. आता एक कागद घालायचा आणि एक कशा भाजून थोड्या ठिकाणी नाही जे झालं तरी नाही तर साध्यासारख्या झाल्या तर मला केलं महाशिवरात्रीला तरी पण शंका मनात असतेच ना.